पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडू आणि पुदुचेरीला भेट देणार असून या दौऱ्यात ते पुदुचेरी इथं 2,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. पुदुचेरीमधल्या पायाभूत सुविधा, नागरी सेवा, औद्योगिक विकास, शिक्षण, आरोग्य सेवा आणि शाश्वत विकास मजबूत करणं हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. पंतप्रधान मदुराई इथं 4,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं देखील उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग 332A च्या मरक्कन्नम पुदुचेरी विभागाच्या आणि राष्ट्रीय महामार्ग 87 च्या परमकुडी रामनाथपुरम विभागाच्या चौपदरीकरण प्रकल्पांची पायाभरणी, तामिळनाडूमधल्या 8 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं उद्घाटन आणि चेन्नई बीच चेन्नई एग्मोर चौथ्या मार्गाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. प्रवाशांची सुलभता वाढवणं, कार्यक्षमता सुधारणं आणि राज्यातील रेल्वे मार्ग, दळणवळण व्यवस्था मजबूत करणं हा या प्रकल्पांचा उद्देश आहे. या दौऱ्यात पंतप्रधान तिरुप्परकुंद्रम इथल्या अरुलगिम सुब्रह्मण्य स्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार आहेत.